साठविला हरी जिहि हृदय मंदिरे त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने दिउरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार विठ्ठल विठ्ठल ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः पांडुरंग करू प्रथम नमन 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 प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कथेचा विस्तार Good
पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी साठविला हरी जे हृदय मंदिरे त्यांची सरगी येर झाड झाला सफल व्यापार विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य आपल्या हृदयाचे अधिष्ठान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय पंचम वेद निर्माते देहू निवासी असणारे आणि यांचा चार चरणाचा गोड असा अभंग आजच्या या 6व्या दिवसाच्या सेवेकरता निवडला आहे विठ्ठल सेवा सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार गरजेचा तो असा की सालाबाद प्रमाणे चालत आलेला सुंदर असा हा नामयज्ञ अखंड हरिनाम सोहळा आणि या सोहळ्यातील आजची 6व्या दिवसाची सेवा मज पामराकडे आली। प्रथमतः मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी भरी आणि
अनेक वर्षांची तुमची ही परंपरा आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही, अगदी 48वं वर्ष आहे हे. आणि ऐकून अगदी आनंद वाटला. कारण सांगू, पिढ्यानं पिढ्या कुठली वाईट गोष्ट जपायची असेल ना तर वेळ लागत नाही, पण पिढ्यानं पिढ्या कुठली चांगली गोष्ट जपायची असेल ना तर खूप वेळ लागतो. आणि सुंदर अशी ही परंपरा जी सुरू आहे, अगदी 2 वर्षानंतर सुवर्ण महोत्सव आहे. आणि गोड असं आयोजन आहे, गोड असं नियोजन आहे, भव्य दिव्य अशा या स्वरूपामध्ये अगदी गोड सप्ताह आहे. आणि या सप्ताहासाठी सगळीच मंडळी झटून कार्य करतात बरं का. कोणा एकाचं नाव घेतलं म्हणजे एकाचं नाव घेऊन मी बाकीच्यांचा कमीपणा करू इच्छित नाही, कारण सगळेच अगदी झटतात. मग इथे कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाही, अगदी सगळे, स्त्री असो पुरुष असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो. आणि अगदी तुम्ही आल्यानंतर तुमची संख्या जी आहे ना ती सुद्धा आनंददायी आहेत. आणि आवर्जून आलेल्या आमच्या महिला माता वर्ग आणि माझा अनुभव आहे आत्तापर्यंतचा. तशी काही फार म्हातारी नाही आहे मी, वय 25च आहे, पण तरी या 25 वर्षातील कीर्तनाचा अनुभव हा 14-15 वर्षाचा आहे. आणि तो अनुभव असं सांगतो की महिला वर्गाचं, महिलेचं जर कीर्तन असेल तर बहुतेक संख्या आमच्या महिला माता वर्गाचीच असेल. त्यातील ऐकण्यासाठी आलेल्यापेक्षा आलेल्या ताई कशा आहेत ह्या पाहण्यासाठी बऱ्याच जणी आलेल्या असतात. ज्या आरती हसल्या त्या आरती कुठं ना कुठं बरोबर पकडल्या. असो, कुठल्या का होईना निमित्ताने तुम्ही या धर्ममंडपामध्ये आलात. आणि एक सांगू का, तुमचा अजिबात सांगत नाही, तुम्ही सर्व ज्ञानी गुणी आहात, अगदी ज्ञानवान सगळ्या महिला आहात, तुमचा अजिबात काही सांगणार नाही. आमच्या तिकडच्यांचं सांगेल, तुमचं कशाला सांगू, आमच्या तिकडे गेल्यावर तुमचं सांगेल. माझी भाषा समजते का? शेवटच्या आजी चष्म्यावाल्या, माझी भाषा समजते का? हो म्हणत जा, नाही तर नाही म्हणत जा. तुम्ही बोलल्या नाही का मला कीर्तनच करता येत नाही. भाषा समजते माझी आजी? माना तरी हलवा की. काही राग आहे का माझा? जरा असं जरा गुलाबासारख्या खळखळून हसल्या मलाही जरा बरं वाटतंय. हसत चला. गोड असं नियोजन आहे, गोड असं आयोजन आहे. आणि अगदी यासाठी जी गुणीजन मंडळी आहेत, रथी महारथी, अगदी भीष्माचार्य द्रोणाचार्यांसारखे रथी महारथी आहेत. या ठिकाणी साथसंगतीसाठी उपस्थित असणारे मृदुंगमणी मृदुंगाचार्य सुप्रसिद्ध मृदुंगवादक आहेत. महाराजांचा माझा काही परिचय नाही, पण गोड असा मृदुंगावरती ज्यांची थाप आहे असे मृदुंग सम्राट असतील. आणि ही सगळी गायन सम्राट मंडळी आहे, एकाच्या वर चढ एक आहे, एका होणी बळी हे. कोणाचं कीर्तन, कोणाचं वर्णन करावं, एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे महाराज. अगदी गुणीजन मंडळी आहे, यांचा माझा सुद्धा परिचय नाही बरं का. तुमच्या सगळ्यांसाठीच मी नवीन आहे, म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घ्या. नवीन लेकरू आहे तुमच्यामध्ये. अगदी ज्यांनी मृदुंग अगोदर काही वाजवला पंचपदीसाठी ते मृदुंगाचार्य महाराज, मृदुंग सम्राट. गोड असं महाराजांचं सुद्धा वादन आहे. आणि खरंच त्यांचं मन सुद्धा इतकं मोठं आहे की महाराज मी मागे सरकतो, तुम्ही पुढे व्हा. मन मोठं असण्याला सुद्धा फार महत्त्व आहे महाराज. अगदी मोठं मन आहे महाराजांचं. आणि त्यांनी आपला पखवाज पुढे दिल्यानंतर त्या मृदुंगावरची आता ज्यांची थाप आहे ते मृदुंग सम्राट आणि माझे पती माझे मालक हरिभक्तपरायण मृदुंग सम्राट कृष्णाजी महाराज चव्हाण, अगदी ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि त्यांचं नाव घेण्याचं कारण त्यांचंच नाव माहिती आहे, बाकीच्यांचं माहीतच नाही, म्हणून त्यांचंच घेतलं. आणि सगळेजण या ठिकाणी असणारी मंडळी अगदी गोड आहेत. आणि ज्यांच्याकडून ही सेवा माझ्यापर्यंत आली हरिभक्तपरायण, त्यामध्ये माझे पितृतुल्य असणारे हरिभक्तपरायण मोताळे बाबा असतील. आणि ज्यांचं आज यजमानपद आहे अगदी ते सुद्धा हरिभक्तपरायण आमचे गणेशजी महाराज असतील. अगदी त्यांचीसुद्धा घरामध्ये वर्षानुवर्ष वारकरी परंपरा आहे. आणि या सप्ताहाचं यजमानपद ते तेव्हापासून स्वीकारतात त्यांनी स्वीकारल्यानंतर 1 वर्षानंतर माझा जन्म झाला आहे. तेव्हापासून या सप्ताहाचं यजमानपद त्यांच्याकडे आहे. म्हणजे 26वं वर्ष आहे, मी 25च वर्षाची आहे असं सांगायचं मला. अगदी गोड अशी मंडळी, परमार्थिक मंडळी आहेत. गेली 5 दिवस तुम्ही गोड असं कीर्तन श्रवण करत आहात. आजचा 6वा दिवस आहे. सगळं काही गोड आहे, वातावरण सुंदर आहे, गोड आहे. फक्त एक कृपा माझ्यावरती करायची, जेव्हा जेव्हा भजन होईल हाताने टाळी मुखाने भजन म्हणायचं आहे, सांगायची वेळ येऊ द्यायची नाही. विठ्ठल विठ्ठल अगदी भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये, मारुतीच्या द्वारामध्ये हा गोड असा सप्ताह आहे. आणि या गोड अशा प्रांगणामध्ये वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं आहे. अगदी कारण आपण 5 दिवसापासून जो श्रवण करत आहात सप्ताह, जो नामयज्ञ श्रवण करत आहात.
आणि मग या वातावरणामध्ये मला ही प्रश्न होता, अभंग निवडावा कुठला? मग लक्षात आलं मारुतीरायाचा सुद्धा दरबार आहे, मग काहीतरी त्यांना अनुसरून असावा. या निमित्ताने तुकोबारायांचा घेतलेला अभंग, या अभंगातून तुकोबाराय सांगतात, भक्ता हो, काय करायला हवं तर आपण या हृदयामध्ये त्या देवाला साठवायला. का सांगतात बरं? तुम्ही म्हणाल तर आम्हाला काय कळत नाही का? अहो, कळणारे कमी आहेत, न कळणारे भरपूर आहेत. कसं सांगू का? आपण अनेक गोष्टी या हृदयामध्ये साठवतो, पण नको त्या ज्या साठवायला पाहिजे ना त्या हृदयामध्ये साठवल्या जात नाही. मग काय साठवतो? अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठेवण्याची गोष्ट वेगळी वेगळी आहे. आताच्या जगात काय चाललंय यावरती मला अजिबात बोलायचं नाही आहे, पण लक्षात घ्या, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या गोष्टीकडे चाललो. आता संसारिक आपण प्रत्येक जण आहे, पण यामध्ये बोलून जाऊ, बऱ्याच जणांच्या हृदयामध्ये असणारी एक गोष्ट आहे, आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे की ती खायची गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल अशी गोष्ट कोणती? एक गोष्ट आहे ती खाल्ली जाते, इतकी पवित्र गोष्ट आहे. कोणती ती तुम्ही सांगायची बरं का? नाही कळलं तर मी तर आहेच ना. हा, लक्ष देऊन ऐकायचं बरं का. इतकी पवित्र गोष्ट आहे, इतकी पवित्र ती गोष्ट आहे, इतकं पवित्र ते खाद्य आहे, ते कुठल्याही उपवासाला चालतं. एकादशी असो, द्वादशी असो, नवरात्र असो, श्रावण असो, कुठलाही उपवास असो, तो पदार्थ चालतो. त्यानंतर एखाद्याची मौत असो, एखाद्याचा जन्म झालेला असो, ती गोष्ट आपल्याला चालते. असं ठिकाणच नाही जिथं ती चालतच नाही, ती वस्तू तिथं ती चालत नाही. झोपताना चालते, रात्री 2 वाजताही चालते, उठल्याही चालते. बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच मंडळींना ती खाल्ल्याशिवाय प्रेशर सुद्धा येत नाही. बऱ्याच जणांना समजली वाटतं, काही नवीन नाही सगळ्यांसाठी. इतकं पवित्र ते खाद्य आहे, कुठं चालत नाही असं ठिकाणच मला आजपर्यंत सापडलं नाही. कुठली जात असो, धर्म असो, पंथ असो, कुठलीही जागा असो, त्याला कुठंच बंधन नाही. अगदी जगमान्य असणारी ती गोष्ट म्हणजे कोणती? बोला जरा, बोला, आलं लक्षात? बोला. म्हणजे तुम्ही जागरूक आहे म्हणायचं. तुम्ही खाता असं नाही म्हणत बरं का, जागरूक आहे म्हणलं फक्त. म्हणजे काय? तंबाखू कुठेही चालते. मग बऱ्याच जणांच्या ही तंबाखू या हृदयाशी असते, या खिशामध्येच असते, बरोबर आहे का? इतकी जवळ ठेवतात, इतकी आवडती वस्तू आहे की तिच्याशिवाय काहीच होत. किती आजारी पडू द्या, दुखत असू द्या, पण ती गोष्ट असेल का त्या माणसाला दुसरं कोणती गोष्ट कडू लागते? जेवण गोड लागतं, जेवण कडू लागतं, पाणी कडू लागतं, कुठलंही गोड काही असू द्या, तिखट असू द्या, सगळं कडू लागतं, पण ती कधीच कडू लागत. जरा बोला की माऊल्या हो. ती कडू लागत. ती म्हणजे काय? असं मलाही जरा बरं वाटतं असं बोलल्यावर, बरं का? विठ्ठल विठ्ठल असो, आपला विषय तो नाही. सांगायचं काय, प्रत्येकाची वेगळी वेगळी आवड असते. तसं कोणाची तंबाखू अगदी आपल्या काळजाजवळ, ती कुठे गेली नाही पाहिजे, याच्यावर मी बोलत होते. सांगण्याचा मुद्दा असा, ती तुमच्या जवळ ठेवली म्हणजे तुमचा उपयोग. ती अशी आहे की ती तंबाखू खाल्ल्यानंतर माणूस म्हाताराही होत नाही, त्याला कुठला रोगही होत नाही. ती कॅन्सर करून अगोदरच पत्ता कॅन्सल करून टाकते, अशी ती तंबाखू आहे, लक्षात घ्या. पण ती आपल्या काळजाजवळ ठेवली, जीवनाचं कल्याण आहे का हो? अगदी नाहीये. यावर मला बोलायचं आहे. मग काय आपण आपल्या जवळ ठेवावं, कशाचा विचार करावा, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण नको त्या गोष्टीचा कितीही विचार केला बाबा काहीही उपयोग नाही. बऱ्याच गोष्टी आहेत संसारामध्ये ज्याचा आपण विचार करतो, जसं की आता प्रत्येकाचा, अगदी प्रत्येकाचा विचार, बायको माझी आहे, मुलगा माझा आहे. सांगू माय बापा हो, तुम्ही मुलांसाठी काही कमवू नका, पुढं चालल्यानंतर हा शब्द त्यांच्या तोंडातून आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय? ज्यांच्यासाठी तुमचा आटापिटा ना ते तुम्हाला म्हणणार आहेत आमच्यासाठी केलं तरी काय, कशाला एवढं बोलता? मग करायची खटपट कशासाठी? या जीवासाठी करा, जे केल्यानं या जीवाचं कल्याण आहे. नाहीतर सगळं जीवन आपलं आयुष्य बर्बाद होतं माझं माझं म्हणताना, पण जीवाचं कल्याण होत नाही. अगदी गोड वर्णन आलेलं आहे, नाही रे नाही कुणाचे गोड, नाही रे नाही कुणाचे गोड, नाही रे नाही कुणाचे गोड,
नाही भाव कुणाचे कोण कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाची सगळे सोय बहीण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे हरी सर्व राहिले मेला हरी सर्व राहिले तुटतील धागे सोडे प्राणमायेचा बाजार प्राणमायेचा बाजार नाही रे नाही गुणाचे नाही रे नाही गुणाचे नाही रे नाही कुणाचे कोण नाही रे नाही कुणाचे कोण लक्षात घ्या कोणीही कोणाचं नाही मायबाप जेव्हा आपल्यावर येतं मुलगा जेव्हा खूप वाईट निघतो त्यावेळेस ते आईबाप सुद्धा साथ सोडतात कारण सांगू का तुम्ही म्हणाल नाही ताई सगळेच सांगतात तुम्हीच का आज उलट सांगायला लागल्या दादा बिको जरा कमी करा तुम्हीच का उलट सांगतात सगळे सांगतात आई वडील साथ देतात सांगू प्रत्येक ठिकाणी आई वडील साथ देतील पण ज्या वेळेला मरावं लागतं ना त्यावेळेस ते पण काही करू शकत नाही तिथं कोणाचं चालत नाही बहीण भाऊ नातलं कोण कोणाचे सांगा ना मला बहीण जरी असेल एका भाऊबीजेला येईल दुसऱ्या भाऊबीजेला येईल रक्षाबंधनला येईल दुसऱ्या रक्षाबंधनला येईल 4-5 वर्ष पाहिजे जर भावाने काही दिलं नाही तर ती बहीण सुद्धा डोकून पाहत नाही मी सांगत नाही संत सांगतात जवळ चाले धंदा तव बहीण म्हणे दादा लक्षात घ्या की संसाराचा नियमच आहे महाराज आपल्याला जर कोणाकडून मिळत असेल तरच आपण त्याला विचारतो ज्या दिवशी त्या व्यक्तीकडनं आपल्याला मिळणं बंद झालं त्या दिवशी आपण त्याच्याकडे पाहणं सोडून देतो त्या व्यक्तीचा विचार आपण सोडून देतो आणि आजकालच्या आमच्या ह्या जर बहिणी पाहिल्या मागच्या वर्षापासून तर या आमच्या मागच्या वर्षीपासून 1 वर्ष झालं त्याला 1 वर्ष होऊन गेलं एकच कारण आहे प्रत्येक बहिणीचं सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला 1500 नाही आले मला सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला 1500 नाही आले मला बहिणींना आले का लक्षात एकच गाणं आहे म्हणजे दिलं तर सगळं गोड आहे नाही दिलं तर आमच्या काही माता वर्ग इतक्या चांगल्या आहेत ना त्यांना वाटत होतं की दिवाळीला बोनस 3000 द्यावं काही बातम्या सुद्धा पाहिल्या आणि ज्या वेळेस त्यांना कळलं की 1500 आले 3000 नाही आले त्यावेळेस म्हटल्या मेला मुडता बरं झालं म्हटलं 3000 रुपये पाठवून 1.5 पाठवले मला वाटलं 3000ची साडी घेईन मेकअपचं सामान घेईन असंच झालं ना हा असंच झालं मला माहिती आहे मी पण तुमच्यातलीच एक बहिणी माझ्यावर घेतलंय जरा खळखळून हसू येतंय आणि तुमच्यावर असो सांगायचे की महाराज दिलं तर सगळ्यांना चांगलं नाही दिलं तर तुमचं सोडा दिलं तर आम्ही पण इथं येऊ नाही तर आम्ही फुकट येऊ का प्रत्येकाचं त्याचे महाराज मी असो की तुम्ही असो लक्षात घ्या म्हणून सांगायचं काय मग हे माझं जे करताय ना हे करून उपयोग काय बरं आणि जिथं करताय ज्या संसारामध्ये करताय बरं तिथं किती सुख आहे जी वयस्कर मंडळी आहेत म्हातारी झाली बऱ्याच आज्यांना आता चष्मा आहे इथं बरं का बिना चष्म्याच्या सुद्धा आहेत ज्या बिना चष्म्यांच्या आहे ना त्या खरंच कमाल आहेत म्हणायचं का अजून चष्मा लागला नाही चष्म्याच्या सुद्धा आहेत त्या आज्यांना विचारा आजी किती दिवस गेले संसार करता करता बाई काय विचारती 80 ओलांडली मी पण जे आहे ते आहेच म्हाताऱ्याची खोड काय जात संसार शेवटला आला काही बदल तेच दुःख आहे ना तो संसारामध्ये दुःख बांधवडी
दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार हो दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. वा. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. इथं सुख कुठे कुठंच नाही. फुकट आपण शोधतो. एखादी वस्तू इथं पडली आणि तुम्ही जर घरी जाऊन शोधत असाल सापडेल का? मरताना पण ती वस्तू सापडणार नाही. तसंच त्या सुखाचं आहे. ते नाहीये इथं पण आपण शोधतो. आणि दुःख प्रत्येकाला आहे. तुम्हाला आहे मला नाहीये का? जरा पटवून दे. आम्ही मैत्रिणी 4 जणी मैत्रिणी एक दिवस भेटलो. लग्न झाल्यानंतर आता 4घीचेही लग्न झाले. एकत्र शिकायला होतो. आवर्जून भेटलो. भेटल्याच्या नंतर 4घींमध्ये चर्चा सुरू झाली. एक म्हणती तुमच्या तिघीचं बरं आहे खाते तुम्ही तिघी पण सांगू का माझं इतकं वाईट आहे इतकं वाईट आहे. माझं सकाळी जातात मालक कामाला तर थेट संध्याकाळीच घरी येतात. कंपनीमध्ये पुण्याला कामाला सकाळी 7 ते संध्याकाळी 7. काय करावं? येतात संध्याकाळी दमून येतात. काम करता करता आज दिवस जातो. दुसरी म्हणते बाई तुझं तरी बरं आहे. माझे तर सकाळी जातात कधी येतं सांगता येत नाही. बरं आले तरी कधी फोन येईन रात्री बेरात्री जावं लागेल सांगता येत नाही. तिचे मालक पोलीस होते. आता पोलिसाचं काम म्हणजे ड्युटी इज ड्युटी. त्यांना नाते नाही पाहुणे नाही काहीच नसतंय. त्यांना पत्नी मुलं काही कळत नाही. ड्युटी करावी लागते त्यांना. त्या दोघींना म्हणलं बाई तुमचं तरी बरं आहे. कोण म्हटलं? मी त्यांना म्हणलं तुमचं तरी बरं आहे. आमचे गुढे पाडव्याला जातात तर हनुमान जयंती करूनच घरी येतात. काय सांगा त्यांचं तरी तुमचं तरी बरं आहे म्हटलं. आमचं काय कमी आहे का? चौथी म्हणली तुमच्या तिघीचं बरं आहे होऊन घरी येते. माझ्यातच जाते तर 2 दिवसांनी मला सापडायला जावं लागतंय. म्हणजे दुःख प्रत्येकाला. आता सापडायला जावं लागतं म्हणजे तिचा कोण असेल? बोला की जरा. ऐकायला कमी आहे. ऐकायची मशीन पण घरी विसरले. हा सांगा कोण असन? तुमच्या इकडं नाही का? नाही का? वा 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 चांगला आहे. पण नक्की सांगता ना? घ्या बरं आपल्या गळ्याची शपथ. असं कळलं तुम्हाला? बस झालं. मला बोलायची गरज नाही. सांगायचं इतकंच आहे. दुःख सगळ्यांना आहे. फक्त तो दुःखाचा प्रकार मात्र वेगवेगळा आहे. एक गरीब आहे एक श्रीमंत आहे. आणि काय खावा हा प्रश्न दोघांचा आहे. कसं सांगू का? गरीबाकडे खायलाच काय नाही काय खाऊ हा प्रश्न आहे. आणि श्रीमंताकडे खायला इतकं आहे पण बीपी आहे शुगर आहे दमा आहे. काय खावं खाताच येत नाही असून सुद्धा प्रश्न एक. परिस्थिती वेगळी वेगळी माणसं वेगळी वेगळी. एकाकडे आहे एकाकडे नाही. म्हणजे दुःख प्रत्येकालाच आहे. सुखी या जगामध्ये कोणीच नाहीये. लक्षात घ्या. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. सगळे दुखी आहेत. सुखी कोण नाहीये. कोणीच नाहीये ना. मला दुःख आहे जसं तुम्हाला आहे तसं. बरेच जण आम्हाला म्हणतात ताई तुम्ही फक्त कीर्तनात सांगण्यापुरतं सांगतात. तुमची जोडी एवढी चांगली आहे. तुम्ही कीर्तन करतात ते वाजवतात. तुम्हाला काय दुःख आहे? एवढे मोठी खपक्या पाकिट घरी घेऊन जाता. घरी काय आहे तुम्हाला तरी काय सांगू? दिसतं तसं
जरा बोलता का बसू खाली? दिसत तसं विठ्ठल 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 विठ्ठल. मला फक्त इतकं सांगायचं माऊल्या हो, का या जगामध्ये सगळ्यालाच सांगते मी, या जगामध्ये किती तुम्ही माझं म्हटलात, किती या जगामध्ये मन तुमचं अडकलं या संसारामध्ये, या जगातल्या वस्तूमध्ये, संसारातल्या वस्तूमध्ये, घरामध्ये, गाडीमध्ये, सोन्यामध्ये, काही उपयोग, काहीच उपयोग नाही. सांगू तुम्हाला, आमच्या संत मीराबाई विष पिल्या होत्या. विष कळतं ना सगळ्यांना, विष पिल्या होत्या का? भजन करत होत्या म्हणून. मला सांगा, या तीर्थापुरीतल्या एवढ्या महिला एकत्रित झाल्या आणि एवढ्या महिला एकत्रित होऊन जर त्यांनी ठरवलं की याच मंदिरामध्ये आता सप्ताह झाला की आपण रोज भजन करायचं, रोज प्रत्येकीनं संध्याकाळी 7ला इथे यायचं तर 12लाच घरी जायचं, प्रत्येकीनं ठरवलं. 8 दिवस झाले, 10 झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. 21व्या दिवशी प्रत्येकीच्या घरच्यानं एक दांडा काढला. घरचं बघ हदी का नाही, देवदेवाला लागली. आणि तुला जायचंच असेल ना, तू जा, पण एवढी बाटली विष पी आणि मग जा. तुम्ही पितान का हो? घ्या बरं आपल्या आपल्या गळ्याची शपथ, खरं खरं सांगा, पितान तुम्ही? मीराबाई विष पिल्या, त्यांनी बरोबर केलं का चुकीचं केलं बरं? सांगा ना मला, बरोबर केलं का चुकीचं केलं? बोलता का नाही तुम्ही? लवकर सांगा. बरोबर केलं. हा, बरोबर केलं. त्यांचा परमार्थ सिद्ध करायचा होता आणि मग त्यांनी बरोबर केलं. तुम्ही काऊन प्यायला तयार नाही? तुम्हाला कोणी देणार नाही, तुम्ही एवढा परमार्थ करणार पण नाही. पण म्हणण्यापुरतं सुद्धा नको वाटतं माणसाला. का? कारण आपल्याला पण अंतःकरणातून माहिती आहे, इतका पराकोटीचा परमार्थ आपल्याकडून होणं शक्य नाही. त्यांच्याकडून झाला, त्याचं कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताशिवाय दुसरं काहीच नव्हतं. म्हणजेच या हृदयामध्ये, या देहामध्ये फक्त तो देव होता. अभंगाचं पहिलं चरण. सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा, जरा जोरात. वा, अगदी गुणीजनांचा सहवास आहे महाराज तुम्हाला. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, साठविला हरी. या हृदयामध्ये काय केलं? त्या भगवंताला साठवलं, दुसरं काही ठेवलं नाही. मग आपल्याला या हृदयामध्ये देव जर ठेवायचा असेल ना, आधी यातला कचरा रिकामा करावा लागेल.
कचरा. एखादी घागर आहे आणि ती खराब पाण्यानं भरली आहे आणि त्याच्यात आपल्याला आता प्यायचं पाणी ठेवायचंय, म्हणजे ते घाण टाकून द्यावं लागेल आणि चांगलं त्यामध्ये भरावं लागेल, तेव्हा त्या ठिकाणी चांगली गोष्ट येईल. तसं या हृदयरूपी मंदिरामध्ये त्या भगवंताला आणायचं म्हणजे इथला कचरा रिकामा करावा लागेल. या देहाला मंदिर बनवावं लागेल, सुंदर बनवावं लागेल. त्यासाठी आचार, विचार, वागणं, बोलणं सगळं सात्विक असावं लागतं, सगळं सात्विक असावं लागतं. या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी लागते. माऊल्या हो, एका प्रश्नाचं उत्तर द्या, एकाच प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला. तुमच्या गळ्यामध्ये हा प्रश्न नाही विचारणार की मी कोणाकोणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कोणी हात वर करेल कोणी नाही करेल, पण याच्या पुढचा प्रश्न असा विचारते, समजा तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ सुद्धा आहे आणि 1 तोळ्याचा गंठण सुद्धा आहे, तर दोन्ही पैकी किमतीचं काय आहे बरं? द्या, चला पटापटा उत्तर द्या. पुढं जायचंय का कीर्तन 12 वाजेपर्यंत लांबवायचंय? वेळ संपत आली. काय सगळ्यात किमतीचं आहे? तुळशीची माळ. बरोबर. आज सगळ्या एकदा सांगा, मी म्हणते ते बरोबर आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. बरोबर आहे. मग आता प्रत्येकीनं जाताना आपल्या आपल्या गळ्यातले सोन्याचं काढायचं, कानातलं, नाकातलं, इथं ठेवून जायचं. आता पाहू किती जणी यातल्या ठेवून जातात. मला माहिती आहे कोणीच ठेवणार नाही ना. बोलणं आणि करणं या दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत. बोलणं जितकं सोपं आहे ना महाराज, करणं तितकंच अवघड आहे. असं पोपटासारखं बोलणं खूप सोपं आहे, करायचं म्हणलं ना खूप कठीण आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस मरतान, तिरडीवरती स्मशानात जातान, त्यावेळेला या कानातलं, या नाकातलं, गळ्यातलं, हातातलं, पायातलं काहीच राहत नाही. आणि तुळशीच्या माळेला कोणीच हात लावत नाही. हे तर बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? सगळं काढून घेतात. नवे नवे जर एखाद्या वेळेस अशी बातमी सांगितली, कुठल्याही एखाद्या ठिकाणी अमुक अमुक म्हातारी मेली आणि तिच्या हातामध्ये 1 तोळ्याची अंगठी तशीच गेली, काढायचीच लक्षात नाही, राग चाळायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. असे सुद्धा या जगामध्ये आहेत. मग सांगू सोबत येतं काय? काहीच येत नाही. ती तुळशीची माळ. आणि मेल्यानंतर तोंडामध्ये काय घालतात? कडुलिंबाचा पाला, मग तुळशीची पानं. पण आहे ना, तुळशीची पानं सुद्धा सात्विक आणि सदाचारी माणसाच्या तोंडातच घालावी, वारकऱ्याच्या तोंडातच घालावी. जर तुम्ही खाणाऱ्याच्या तोंडामध्ये तुळशीची पानं घातली तर त्याचं पाप ते तुळशीचे पानं ठेवणाऱ्याच्या माथ्यावर आहे. मग इथून पुढे विचार करायचा बरं का. असं सांगायचं एक आहे माऊल्या हो, या हृदयामध्ये देवाला ठेवायचं आहे, बाकीचा कचरा नाही ठेवायचा. नाही तर हा संसार करता 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 मरतान संसार पूर्ण होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. लक्षात घ्या, किती केला संसार आणि माझ्यासारख्या किती आल्या किती गेल्या, तर आमच्यासारख्या कितीतरी मरून जात्यान, पण तुम्ही सुधारणार? असं इतकं खरं नाही बोलू माणसानं, इतकं खरं नाही बोलू. सांगू तुम्हाला, किती सांगितलं ना, संसारातून मन माणसाचं निघतच नाही. किती दुःख लागू द्या ना, किती दुःख असू द्या या संसारामध्ये. एक माऊली रुसून रागानं नवऱ्यावरती रुसली आणि माहेराला चालली. खूप रुसली. तिनं सांगितलं, आता मी चालले माहेराला, आता मी येत नाही, मला खूप राग आलाय. खूप रुसली होती बिचारी. मग रुसली का होती तर बिचारी म्हटली, मालक दिवाळीला मला 2000 रुपयाची साडी घ्या. आता मालक आमच्या मालकासारखे गरीब होते. हसू नका, ते गरीब आहेत असं वाटतं का तुम्हाला? त्यांचं तोंड पाहून तरी वाटतं का गरीब असते? पण होते त्यांच्यासारखे असं म्हणते मी. ते गरीब नाहीत अजिबात. अजिबात नाही. त्यांचा संसार मीच करू जाणं. आपलं हेच ठरलेलं वाक्य आहे माऊल्या हो. कसं असू द्या, मी होते म्हणून टिकले, नाही तर दुसरी असती तर. विठ्ठल विठ्ठल. बिचारा गरीब होता. तो म्हटला, माऊली सप्त्याचं काय अजून काला झाला नाही, आणि जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत पाकिट हातात येत नाही.
मला एवढा सप्ताह होऊ दे, मी तुला पाकिट हात देतो ना, 2 नाही 3 हजाराची साडी घेतो. बरं कशाला बरं 2 हजाराची, हजाराचीच घे ना, 2 हजाराची नेसायची, हजाराची नेसायची. ती माझ्यासारखीच आगाऊ होती. ती म्हणली नेसन तर 2च हजाराची नेसन, नाही तर चालले माझ्या माहेराला. घेतली पिशवी. अशा टायमाला आमच्या महिला मातावर्गाची पिशवी भरलेलीच असते. उचलली आणि बिचारी चालली माहेराला. आता माहेराला निघाल्याच्या नंतर निघली, जीव निघे ना. तिला असं वाटलं मालक म्हणतील थांब, मी अमुक महाराजाकडून अमुक माणसाकडून उसने घेतो, तुला साडी घेतो. पण बिचारा काही म्हणेच ना. त्याला वाटलं खूप कटकटीनं डोक्याला ताण दिला. कीर्तनात तर बडबड करतेच, घरी बडबड करायला लागली. आत्या म्हणा जाऊ दे, चालली तर बरं डोक्याची कटकट जाईल, थांबच म्हणे ना. आणि मग असं म्हणल्याच्या नंतर बिचारीला जाऊ वाटे ना, थांबता येईना. आशा कशाची, फक्त 2 हजाराच्या साडीची, बस, जास्त काही नाही. आता निघली, पिशवी घेतली, रस्त्याला लागली, जीव निघेना. पण आता मालक थांब म्हणे ना. ती सांगते मालक घ्या की हो साडी. शेजारच्या कोंडाबाईला, धोंडाबाईला, शांताबाईला, अमुकबाईला, मंगलबाईला, चंगलबाईला सगळ्याला साड्या घेतल्यात. सगळ्याच्या मालकानं साड्या घेतल्या. सगळ्या मला दाखवायला आल्या होत्या. मला त्यांच्यापेक्षा भारी साडी घ्यायची. कशासाठी? मला घ्यायची म्हणून नाही, त्यांना दाखवायची म्हणून मला घ्यायची. आता तो बिचारा म्हणला नाही घेऊ शकत. चालले मी माहेराला. निघाली, लागली रस्त्याला, जवळच बस स्टँड होतं. चालत 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 तिथपर्यंत गेली. गेल्याच्या नंतर तरी मालक थांबायला तयार नाही, मग थांब म्हणायला तयार नाही. आता जीव जरासा खालीवर व्हायला लागला. ते चालले बरं का मी, तेवढं पिंट्याला शाळेवर 4 वाजता शाळेतून वेळेवर घेऊन या बरं का. कसं आहे लेकरू इकडे तिकडे जातं. आणि त्या डब्यामध्ये तो वरती दुसऱ्या लाईनला स्टीलचा डब्बा नाही का 3 नंबरचा, त्या डब्यामध्ये लाडू येते गऱ्याचे, तुम्हाला आवडतात ना. आणि त्याच्या शेजारच्या डब्यामध्ये चिवडा आहे बरं का. आणि तुम्हाला भूक लागल्यावर खा, तुम्हाला तो चिवडा आवडत असतो. कुठं चालली बोला की, कुठं चालली? रुसून चालली ना. पण जीव कुठं? हा, 4थ्या डब्यामध्ये चिवडा आहे बरं का. वेळेवर जेवत जा, तुम्हाला वेळेवर जेवायची सवय नाही. पित्त जर झालं का, ते रॅकवरती एक छोटीशी डबी आहे बरं का, आणि त्यामध्ये तुमच्या पित्ताच्या गोळ्या ठेवल्यात, त्या घेत जा. तो म्हणतो चाललीस तर एवढी कशाला काळजी करते, मी माझं पाहून येईल. आता तिला जरा असं खालीवर येते बरं का. ते पाणी येईन उद्या सकाळी, तेवढं पाणी भरून ठेवा. कुठं चालली माऊली? माहेराला चाल. पिंटी उद्या येणार आहे. पिंटी पिंटी पिंटी, कळलं का? पिंटी शिकायला टाकलेली बाहेर आळंदीला येणार आहे. असा पर्समधून बिचारीनं रुमाल काढला, असाच होता, असा बरं का. येते बरं का. वेळेवर जेवायचं, कामावर जाताना डबा घेऊन जायचं. तो म्हणला माऊली तुझा एवढा जीव निघत नाही, तू जाती कशाला? ती म्हणते मला तरी कुठे जायचंय, तुम्ही काय थांब म्हणी ना, आणि मला जाऊ वाटे ना. तो म्हणला एक काम कर, 2 दिवस थांब, काहीतरी सोय करतो. माऊलीनं उचलली पिशवी, गेली ना घरात. काय बघता माझ्याकडं? विठाला विठाला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे महाराज, किती दुःख लागलं तर संसार सुटत. मग हा संसार या जीवात किती धारण करून या जीवाचं कल्याण आहे. अंतकाळाला तो काय कामाला येणार आहे? मग अंतकाळाला काय कामाला येतं? तो माझे भगवंत सांगतात गीतेमध्ये की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भाव याती नास्तत्रे संशय. काय की अंतकाळाला जर तुम्हाला भगवंताचं स्मरण झालं तर तुम्ही त्या भगवंतालाच प्राप्त होतात. मग स्मरण गरजेचं भगवंताचं, आणि यासाठी खटाटोप आयुष्यभर. माझे संत सुद्धा सांगतात याच्यासाठी केला होता अट्टहास गोबाराय सांगतात शेवटचा दिस गोड व्हावा. या देहामध्ये देवाला धारण करायचं त्याचं कारणच इतकं आहे की आपलं जीवन सार्थकी लागावं ना, नाही तर पुनरपी जननम पुनरपी मरण सतत चालू आहे.
एकदा जोरात ड्रायव्हर. अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाला जर देवाचं स्मरण होत असेल, त्याचं नाव मुखाला येत असेल, तर त्याच्यासारखं सुख, त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही. आणि याच्यासाठी गरज आहे आयुष्यभर करायची. आपला विषय आता विषयाकडे यायचं आहे मला, पण एक विषयाला अनुसरून आलं म्हणून सांगेल. माझ्या माऊली ज्ञानोबराय सांगतात, आणि जागता जव असिजे तव तेने ध्याने धारणा धरिजे, डोळा लागत खेळ देखीजे त्याची स्वप्ने. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जसं दिवसभर आपण काम करत असताना ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो, त्या गोष्टीला अनुसरून रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडतं आपल्याला. अगदी त्याच न्यायाने आयुष्यभर आपण जे करतो ना, ते मरणाच्या वेळेला डोळ्यासमोर दिसत असतं. म्हणून आयुष्यभर भजन करा, नामस्मरण करा, जे अखंड अंतकाळाच्या वेळेला आपल्याला स्मरणात येईल, त्याची आठवण होईल, आणि ते मुखाला आलं म्हणजे या जीवनाचं कल्याण आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण भगवंताचं स्मरण, भगवंताचं नाव मुखाला येण्यासाठी सुद्धा पुण्यच लागतं. विना पुण्य ते मुखाला येऊ शकत नाही. एखाद्याला तुम्ही कितीही सांगा, बाबा राम म्हण, कृष्ण म्हण, हरी म्हण, नाही येणार त्याच्या मुखाला. का? पुण्य नाही आहे ना त्याच्यात, पदरी पुण्य नाही आहे. आणि पुण्य नसेल तर ते येऊ शकत नाही. म्हणून भगवंताचं भजन, भगवंताचं नाव मुखाला येणं, यासाठी सुद्धा खूप अशी अनंत काळाची पुण्याई असावी. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, वा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मातलं पुण्य असावं लागतं. त्याच वेळेला त्या देवाचं नाव या मुखाला येत असतं. तुमच्या सगळ्यांचं पुण्य नक्कीच असेल. नसतं तर या धर्ममंडपामध्ये तुम्ही आला नसता. खूप पुण्य असेल. इथं यायला सुद्धा पुण्यच असावं लागतं. देवाचं नाव मुखाला यायला सुद्धा पुण्यच असावं लागतं. एके ठिकाणी इतकं गोड वर्णन आहे, कधी लागे कधी लागे कधी लागे लागे बेड्या तुला गोडिया भंगाची. कधी लागे लागे बेड्या तुला गोडिया भंगाची.
कधी लागेल रे वेड्या तुला गोड्या भंगाची कधी लागेला रे वेड्या तुला गोडिया भंगाची. पुढे सांगू का भजन करावं असे हा जन्म मोलाचा नको तू असे हा जन्म मोलाचा. अगदी मोलाना हा नरदेह मिळालाय आणि हा वाया जाऊ नये. कारण हे जन्म मृत्यूचं रहाट गाडगे महाराज. जन्मायचं मरायचं मरायचं जन्माचं आणि हे खूप कठीण आहे. म्हणून यासाठी भगवंताचं भजन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग का भजन करायचं का नामस्मरण करायचं सांगू का. ते भजन केल्यानंतर तुमची जी वेळ आहे ना, जी चाललेली वेळ घडी ज्याला म्हणतो आपण, जो काळ आहे ना, हा तेव्हाच सार्थकी लागतो ज्यावेळेस त्या देवाचं आपण नाव घेतो. अभंगाचं दुसरं चरण. त्यांची सरली धार त्यांची सरली धार जोरदार टाळी. त्यांची सरली येर झार. आपण प्रत्येक काळाच्या वेळेचा एक एक मिनिट एक एक सेकंद जर सार्थकी रावला तर त्याचा फायदा. त्यांची सरली येर झार. भगवंताचं भजन केलं, त्याला हृदयामध्ये धारण केलं तर त्याचा फायदा काय होतो. त्यांची सरली येर झार म्हणजे जन्म आणि मरण यातून आपली मुक्तता होते. झाला सफल व्यापार. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण
नाही, कारण खूप दुःखरूप आहे हे. जन्माला येणं जितकं दुःखरूप आहे, मरणं त्याच्यापेक्षाही दुःखरूप आहे. कारण जन्म हा कळत नाही, आपण घेताना किती दुःख केलं हे विसरून जातो, पण मरताना 1000 विंचू एका वेळेला चावल्यानंतर जितक्या वेदना होतात याच्या 1000 पट जास्त वेदना मरताना होतात. आणि किती वेदना होतात हे सांगायला आपण शिल्लक राहत नाही की आम्ही अनुभव सांगू, नाही सांगता येत तो अनुभव. आणि इतक्या वेदना सहन कराव्या लागतात. म्हणून ना जन्म मरण नको, हे खूप कठीण आहे. आणि हे चुकवायचा मार्ग भगवंताचं भजन करायचं, त्याला या अंतःकरणामध्ये धारण करायचं. मग कोणी धारण केलं अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, पण सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण सांगू का? मारुतीरायाचं उदाहरण आहे, हनुमंतरायाचं उदाहरण आहे. हनुमंतरायाने त्या देवाला या हृदयामध्ये धारण केलं. अगदी सीता मातेनं इतका मोलाचा हार दिला, पण फोडून फोडून पाहिलं त्यामध्ये माझा भगवंत आहे का, माझा प्रभू रामचंद्र आहे का? सीता माता म्हणतात, अरे त्या निर्जीव मोत्यामध्ये काय पाहतोस, तुझ्या या देहा सजीव देहामध्ये आहे का राम? त्यावेळेस हनुमंतरायाने या ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीतेसहित जे दर्शन घडवलं आणि त्यांच्या चरणाजवळ असलेले हनुमंतराय इथं धारण केलं हृदयामध्ये. तसं देवाला धारण करा या हृदयामध्ये. शबरीनं धारण केलं हृदयामध्ये. इतकी वाट पाहिली देवाची, इतकी वाट पाहिली. अहो, जेव्हा तिला माहीत झालं देव आपल्याला भेट देणार आहे, त्यावेळेस प्रभू रामचंद्राचा जन्म सुद्धा नव्हता. किती वर्ष वाट पाहिली असेल. आपल्याला वाटतं आम्ही राम म्हटलं की आम्हाला लगेच पाहिजे ती गोष्ट मिळावी. आम्ही आज गेलो मंदिरामध्ये आणि नवस केला की झाला पाहिजे. अरे वेड्या हो, नवस करून तुम्ही ते लालच तरी कोणाला देतात सांगा ना मला? लोभ तरी की बाबा आम्ही तुला असं करू तसं करू, कोणाला? अरे तो देव भावाचा भुकेला, भाव पाहिजे, बाकी काहीच लागत नाही. तुम्ही जाताना म्हणा देवा असं असं करू, तुला चांदीचं असं देऊ आणि 11 नारळाचं तोरण बांधू, कोणाला? त्यानं सगळं कोकण निर्माण केलं, नारळाची झाडं निर्माण करणारा तो, त्याला सांगतात 11 नारळाचं तोरण. कोणाला सांगतात? ज्याची पत्नी लक्ष्मी आहे त्याला सांगतात आमच्या माता माऊल्या, आणि माझ्या लेकाचं तेवढं लग्न होऊ दे आणि मग मी तुला अमुक अमुक गोष्ट देईन. अरे कोणाला सांगताय तुम्ही? नवस करताय आणि कशाचा करताय? संसाराचा. नका करू. जे प्रारब्धात असेल ते मिळेल, आणि जे नाही आहे ना ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे म्हणून मिळालं नाही. जे कर्म आपण भोगत आहोत हे मागील केलेलं कर्माचं फळ आहे. जर वाईट दिवस नसतील तर समजा आपले चांगले दिवस लवकर येणार आहेत, आणि चांगले चालू असेल तर समजा आता वाईट दिवस सुद्धा येणार आहेत. कारण चांगल्यानंतर वाईट आणि वाईटानंतर चांगलं हे फिक्स ठरलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून माझ्या हनुमंतरायाने जसं धारण केलं, माझ्या शबरी मातेनं जसं धारण केलं, अरे त्या शबरीनं किती वाट पाहिली असेल, काय ते प्रेम असेल, काय त्या मनातला भाव असेल. ती बोरं चाखून चाखून ठेवायची. हा विचारच मनात आला नाही का अरे तो जगाचा मालक आहे ना, आपली उष्टी बोरं तो खाईल का? विचारच मनात आला नाही. याला म्हणायचं मोकळा भाव, मोकळं प्रेम, याला म्हणायचं निस्वार्थी प्रेम होतं तो. आणि मनामध्ये विचार करायची तो देव जेव्हा येईल ना त्याला खाऊ घालेल. एक सांगू का माऊल्या हो, शबरी मातेकडे देव आला सुद्धा, तिनं वाट पाहिली तर, पण इतकं डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि रडू यासाठी येत होतं की अरे जगाचा मालक माझ्या द्वारामध्ये आला, पण त्याचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाहीये. या हाताचं पात्र केलं, या हातावरती प्रभू रामचंद्राचे पाय घेतले आणि डोळ्यातल्या अश्रूनं तिनं त्या जगाच्या मालकाचे पाय धुतले. तिच्याकडे पात्र नाही, पण पात्रता आहे जगाच्या मालकाची पाय धुण्याची. जगाच्या मालकानं तिची उष्टी बोरं खावी इतकी पात्रता त्या शबरीची आहे. आणि आपल्याकडे पात्र किती आहेत मोजता यायचे नाही, पण पात्रता नाही म्हणून भगवंत आपल्या द्वारामध्ये येत नाही. लक्षात घ्या, पात्रता असावी. पात्र महत्वाचं नाही. तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात काही फरक पडत नाही. फक्त अंतःकरणामध्ये भाव हा खूप महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. जगातल्या सगळ्या गोष्टीचा विचार कधी कधी सोडून द्यायचा नाही. जास्त वेळ जमलं, मला माहिती आहे किती सांगितलं तर माझ्यासारखे ओरडून ओरडून मेले कितीतरी. बदल झाला असता ते संसार चाललं नसतं, सगळे अमर झाले असते नाही का, पृथ्वीवरती माणूसच राहिला नसता. कमीत कमी कीर्तनातील 2 तासापुरतं तरी घरचा विचार सोडून देत चला, मन या ठिकाणी ठेवत चला. पण आम्ही कितीही सांगितलं तरी मन आमचं इथं राहतच नाही, इकडं तिकडं भटकतच राहतो. कितीही सांगा, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ,
मालकांसाठी जोरात टाळी वाजवा. वा वा. मन चंचल चपळ, जाता येताना लगे वेळ, कधी कुठून फटका मारून येईन, फेर फटका मारून येईन सांगता येत नाही. इतकं चंचल मन आहे, इतकं चंचल मन आहे महाराज, त्याला इकडं तिकडं भटकायला वेळच लागत नाही. किती चंचल आहे मन सांगू का मावल्या हो. लक्ष देऊन आहे का. ओ आजी, आजी जरा खाली बसा, खाली बसा, खाली खाली. त्या माग बघणार नाही कोण कोण होत्या. ज्या विषयावर बोलते ते तरी डोक्यात ठेवावं असं मन आहे महाराज. अजिबात वेळ लागत हे मन आहे. कीर्तनात बसले सांगतात पुढे विषय चालू आहे तरी पण पटकन कोणतरी उठला असेल बरं. मन स्थिर असावं. एकदा सर्वांनी संप्रदायाप्रमाणे गोड भगवंताचं भजन करावं. विठोबा बाकी आहेत सोडवायचे का. तुम्ही वरवर किती हा म्हणल्या तर मनात काय हे मला ऐकू येते. असो वेळ थोडा आहे, संपलेलाच आहे जवळजवळ. अगदी अल्पावधीमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न करेल. तुकोबराय सांगतात या हृदयामध्ये देवाला धारण केल्याच्या नंतर येर झार संपते, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. मग त्या देवाला हृदयामध्ये धारण करावं आणि त्या देवाला हृदयामध्ये धारण केलं म्हणजेच काय, तो भगवंत हाताशी आला. आणि एकदा तो हाताशी आला की हरी आला हाता मग कायची भय चिंता. मग काय काळजी आहे. एखादी गोष्ट समजा एखाद्या ठिकाणी आपला मुलगा जर कामाला लावायचा असेल आणि त्या ठिकाणचा एखादा मोठा अधिकारी व्यक्ती जर ओळखीचा असेल, म्हणजेच आपल्या आजच्या व्यावहारिक भाषेत जर सांगायचं झालं तर आपला वशिला असेल, तर आपण टेन्शन घेत नाही का. आणि आपल्याला टेन्शन नाही, आपलं तिथं मोठा वशिला आहे. तसंच देव एकदा हाताशी आला का टेन्शन नाही. मग हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि ज्या वेळेस तो भगवंत हाताशी येतो त्यावेळेस तू का म्हणे हरी काही उरो निधी उरी. तो आपल्या जवळ आल्यानंतर या हृदयामध्ये धारण केल्याच्या नंतर काही शिल्लक राहत नाही. सुख नाही, दुःख नाही, वाईट नाही, चांगलं नाही, काहीच शिल्लक राहत नाही. तो भगवंत एकदा आपल्या जवळ आल्याच्या नंतर. आणि पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. पण त्यासाठी गरजेचं आहे त्या भगवंताला एकदा आपल्या जवळ धारण करणं, या हृदयाशी धारण करणं, या हृदयामध्ये त्याला जागा देणं. आणि यासाठी गरज आहे अंतःकरणापासून त्या भगवंताच्या भक्तीची, त्या भगवंताच्या नामस्मरणाची आपल्याला गरज आहे. आणि मग वशिला जो लावायचा ना, वशिला सांगितलं मी तुम्हाला. वशिला शब्द इकडे प्रत्येकाला कळतो का. कळत असेल. तो वशिला कुठून लावायचा सांगू का तुम्हाला. तो वशिला संतांकडून लावला जातो. संत हे मधले अधिकारी येतं, मोठे अधिकारी येतं. त्या संतांकडे जर वशिला लागला ना सांगू तर देवाचं काही चालत का. देवाचा विश्वास ठेवू नका. देवाचं नाव घेतण्यापेक्षा जरी संतांचं जरी, देवाचं नाव घेऊ नका असं म्हणत नाही मी, पण संतांचं जरी घेतलं ना खूप मोठा वशिला आहे.
खूप मोठा. संतांकडून जा. संतांनी मार्ग दाखवलाय. मनाने परमार्थ करायला गेलात नक्की ठेस खाऊन पडणार आहे तुम्ही. तुमचा गुडघा फुटेल, हात मोडेल. परमार्थातलं सांगते मी. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकाला. मनाने परमार्थ केलेला तो सफळ होत नाही. तो संतांच्या संगतीनं करावा लागतो. संतांच्या संगती मनोमार्ग गती. आकडावा श्रीपतीने पंथे. संतांच्या संगतीनेच परमार्थ करावा लागतो. लक्षात घ्या. तर तो शेवटला जातो. हा वशिला लावायचा. जसं संत सांगतात ना तसं करायचं. मनाचा परमार्थ करायचा नाही. एखादा म्हटला आम्ही आमच्या मनानं करू, उपयोग होणार. जसं आताच्या सध्याच्या धावत्या वेगामध्ये या कलियुगामध्ये सध्याचा जो ट्रेंड आहे आणि तो ट्रेंड असा आहे की भगवान शिवशंकराची पूजा चालू स्थितीनुसार तुम्हाला सांगते. का असं सांगते? पूर्वीच्या काळी भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्याशिवाय लवकर लोक जात सुद्धा नव्हती. पण आता शिव महापुराण ऐकून ऐकून मोबाईलवर टी व्हीवरती असं झालं की लोकांनी सगळे देव सोडून दिली आणि महादेवाच्याच मंदिरामध्ये जायला लागले. मला जाऊ नका असं म्हणायचं अजिबात म्हणायचं नाही. तुम्ही हरी असो हर असो दोघं एकच आहेत. ते काही वेगळे नाही. तो भेद आपल्या मनामध्ये आहे. असो तो आपला विषय नाही. सांगायचं हे संतांविषयी सांगते तुम्हाला की संतांचा वशिला कसा असावा. ज्या वेळेस मंदिरामध्ये जाता सगळ्यात सोपा मंत्र जो प्रत्येकाला येतो आणि प्रत्येकाला पहिल्यापासून माहिती आहे तो ओम नमः शिवाय. बरोबर आहे ना. आता तुमच्या माहितीतला नवीन मंत्र म्हणजे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा आहे. पण जुना मंत्र ओम नमः शिवाय. पण सांगू का तुम्हाला, ओम नमः शिवाय हा मंत्र जोपर्यंत गुरु देत नाही तोपर्यंत जर घेतला तर त्याचं फळ मिळत नाही. घेऊ नये असं नाही, पण त्याचं जे फळ आहे ते मिळत नाही. जेव्हा ते गुरुकडून येतं त्यावेळेस त्याला पूर्ण जी ऊर्जा आहे, त्याला जे महत्त्व आहे ते प्राप्त होतं आणि मग ते नाव घेतल्याचं फळ मिळतं. लक्षात घ्या. हा वशिला सांगायचा मला तुम्हाला चालू आपल्या सध्याच्या काळानुसार. मग सांगणं इतकंच आहे. संतांनी सांगितल्याप्रमाणे चला. देवावर भरोसा ठेवू नका. देव खूप अवघड आहे. देवाचं तत्व असं आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. द्रौपदीची साडी झाला पण अगोदर आपल्या बोटाला बांधायसाठी चिंधी घेतली. तिने आपला शालू फाडला त्यावेळेस तिची नेसती वस्त्र झाला आणि तिचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तिची लाज राखली. पण अगोदर घेतलं तेव्हा दिलं. तो घेतो तेव्हाच देतो. त्याचा विश्वास ठेवू. तो काही करतो. तो पुण्यवंत पाताळ नो केलेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. तो काय करेल त्याचं सांगता येत नाही. धुंद झाला तुझा दरबार. लक्षात घ्या. तो परमार्थ जो करायचा तो संतांनी सांगितला तसा करायचा. आणि जर तुम्ही संतांनी सांगितलेलं ऐकलं नाही ना तर त्याचा परिणाम असा होतो, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सदा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा
मन करावारी सावध होऊन बजरी लागा देव करत वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी करुणी उचित करुणी उचित खाली गलाते दान मागायचे आले दान मागायचे 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 बोल बोल करे का पिंगळा मागायचे पिंगळा मागायचे बोल बोल करे का पिंगळा मागायचे पिंगळा मागायचे बोल बोल करे का पिंगळा मागायचे पिंगळा मागायचे बोल बोल करे का पिंगळा मागायचे वारी वा 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 तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अशा टाळ्या वाजवल्या असं वाटलं सगळ्यांची अशी दिष्ट काढून घ्यावी अगदी गोड बरं का अगदी झालं आपलं कीर्तन आता लक्षात घ्या संतांनी सांगितलंय हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा शेवटी काळ बांधून घेऊन जातो आणि त्याच्यासाठी त्या देवाला हृदयामध्ये धारण करायचं जेणेकरून पुन्हा जन्म नाही आणि मरणसुद्धा नाही मग ज्या संतांनी आपल्याला हा असा मार्ग दाखवला आहे ना माऊली त्यांचं सगळे मिळून एकदा भजन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ बरं का सगळ्यांनी टाळी हातानं जोपर्यंत हात दुखत नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचे दुखत नाही तोपर्यंत दुखल्यावर तुम्हाला परवानगी आहे खाली घ्या बिना दुखल्याचे जर खाली घेतले तर आतपासून दुखायला चालू होते तर पुन्हा राहणारच नाहीत मरेपर्यंत माझा शब्द लय वाईट आहे जीभ काळी आधीच माझी असा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान बाई ज्ञान सकया निवृत्ती राया
बरं का तुम्ही सगळ्या, मनापासून आभारी आहे तुमचे. असो साठविला हरिजी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. 4 चरणाचा अभंग आहे आणि तो करायचाच काय, आपला पूर्ण जन्म जाईल पण अर्थ लागणार नाही. पण माझ्या मतीप्रमाणे गुरुजनांचा कृपाशीर्वाद झाला, मी बोलण्याचा प्रयत्न केला. चुकलं असेल, वाईट वाटलं असेल, रागाला असेल, तुमच्या मायबापाच्या प्रेमळ अंतकरणाने मला क्षमा करा. आणि जर काही कमी जास्त जरी वाटलं असेल तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घेयावे ते तुमते बिनवित असे काही कमी जास्त झालं असेल. पुनश्च एकदा सर्वच अगदी इतका गोड मंडप आहे धर्ममंडप, खरं सांगू या गादीवरून खोटं बोलणार नाही. इतका आनंद वाटला, तुमच्या सर्वांचा प्रतिसाद इतका गोड आहे, गुणीजन मंडळ इतकी गोड आहेत की असं वाटतच नाहीये की 2 तास झाले कीर्तन सुरू आहे म्हणून. अजिबात नाही, असं वाटतं आत्ताच कुठं तरी कीर्तन रंगात आलंय. आता इच्छाच होईना की हे बंद करावं म्हणून, पण वेळेचा अभाव आहे आणि जसे वेळ आहे, जसा चालू आपली जशी परंपरा आहे त्यानिमित्त त्या योगाने आपल्याला ही सेवा या ठिकाणी थांबवावी लागणार आहे. आणि खरंच या आनंदाने वाटत नाहीये मला, कारण तुमच्या सर्वांचा प्रतिसादच इतका गोड आहे. पण तरीसुद्धा झालेल्या सेवेला अगदी तुमच्या सर्वांच्या चरणावर अर्पण करून सर्वच गुणीजन मंडळी इतकी गोड सगळ्यांची साथ झाली. सगळीच गायनाचार्य मंडळी, महाराज नवीन आहात पण आनंद वाटेल जर पुन्हा आपली सगळ्यांची पुन्हा एकदा भेट झाली तर. या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. दोनही मृदुंगाचार्य सुद्धा इतके गोड आहेत, रथी महारथी आहेत आमचे दुसरे मृदुंगाचार्य महाराज सुद्धा बरं का, सगळेच. आणि तुम्ही बसलेली मंडळी तर काय, तुम्ही म्हणजे सोन्यावरून पिवळं. किती तुमचं कौतुक करावे तितकंच कमी आहे. आणि गोड असं नियोजन आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सेवेचा योग मला ज्यांच्यामुळे आला, आदरणीय गणेश भाऊची मी पुनश्च एकदा खूप अशी आभारी आहे की हा योग आणि त्यांच्या थ्रू त्यांनी ज्यांच्याकडून संपर्क केला, आमचे बाबा असतील, मी या सगळ्यांचीच आभारी आहे की तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग त्यांनी मला आणला. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून चाल घ्यायची असेल तर ज्ञानेश्वर माऊलीनंतर चाल घेऊ शकता. ईश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली